तर हाय हॅलो मित्रांनो, मी तुमची क्रेझी कमली, जसं की तुम्ही मला ओळखता इन्स्टावर. तर मी माझ्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे मित्रांनो. आजपासून तुम्हाला माझे ब्लॉग नवनवीन ब्लॉग बघायला मिळणार आहे. तर ब्लॉग मिस करू नका मित्रांनो. मी निघाले होते तुळजापूरला. कधीच गेले नव्हते मित्रांनो, मी फर्स्ट टाईमच होते. तुळजापूरला गेल्यानंतर मित्रांनो मी पाण्यामध्ये आंघोळ केली. काही लोक डान्स करायले होते, काही पण करायले होते. मी त्यांच्याकडे जस्ट इग्नोर केले. ते बघून मला थोडंसं वाईट वाटलं मित्रांनो. पण मी माझं आंघोळ वगैरे केली मस्तपैकी. फर्स्ट टाईमच होती माझी तुळजापूरला जाण्याची मित्रांनो. पहिल्यांदाच बघितलं मी. एवढं लातूरपासून एवढं जवळ तुळजापूर असून मित्रांनो कधी जाणं झालं नाही. पण गेले, पाया पडले. आम्ही परडी भरण्यासाठी सामान घेतलेलं, सगळं साहित्य घेतलेलं. आम्ही गेलो, देवदर्शन केलो. मी छान व्ह्यू घेतला मित्रांनो. हे बघा, तुम्ही बघू शकता. मग आम्ही दोघीजणी मिळून, म्हणजेच माझ्या मावशी आणि मी दोघीजणी मिळून खालच्या दिशेने पायऱ्या उतरत आम्ही गेलो. खालचे पण देवदर्शन केलो. तिथल्या सर्व देवदेवतांचे एकदम छान दर्शन झाले मित्रांनो. आणि खूप ऊन होतं मित्रांनो, तरी पण जरासुद्धा पायाला ऊन लागायला नव्हतं किंवा काहीच नाही बरं का मित्रांनो. आणि एवढ्या उन्हाची बघा, तुम्ही बघू शकता किती गर्दी, इतकी गर्दी होती ना मित्रांनो. आणि आम्हाला ऑफकोर्स मधून आम्हाला दर्शनच भेटलं नाही मित्रांनो. खूप वाईट वाटलं मित्रांनो. त्याच्यामुळं मी ना बाहेरूनच दर्शन केलं मित्रांनो. बॅड लक मित्रांनो. नेक्स्ट टाईम मी पैसे देऊन आतमध्ये जाऊन दर्शन घेणार 100% मित्रांनो. हे बघा, तुम्ही देवीचं मंदिर बघू शकता. किती सुंदर आहे ना देवी. या देवीचं पण मित्रांनो दर्शन खूप छान झालं. आणि ठिकठिकाणी मित्रांनो भक्तांना ऊन लागू नये म्हणून हे पूर्ण हिरवे कपडे टाकले होते मित्रांनो. तुम्ही बघू शकता. म्हणजे किती छान सोय केली आहे ना त्या लोकांनी, भक्तांची. इथं गुरुदेवांचं पण दर्शन झालं. त्यानंतरनी आम्ही पायऱ्या उतरून आम्हाला जायचं होतं तुळजाईच्या माहेरघरी मित्रांनो. खास करून कोणी जात नाही, पण आम्ही गेलो. हे बघा, तुम्ही बघू शकता तुळजाईचं माहेरघर. हा तिचा झोका आहे. मध्ये ती कवड्या पण खेळायची मित्रांनो, देवी आई. आणि असं म्हणतात की तुळजाईच्या माहेरघरी नक्की जायला पाहिजे सगळ्यांनी. तर आम्ही गेलो मित्रांनो. खूप छान वाटलं देवीचं माहेरघर बघून. त्यांनी येतेत मग आम्हाला खूप ऊन लागल्यासारखं झालं थोडं, म्हणून आम्ही चला म्हणलं थोडासा ऊसाचा रस प्यावा. मग मी आणि मावशीनी ऊसाचा रस पिलो मित्रांनो. आम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं मित्रांनो. पोटामध्ये काहीच नव्हतं आमच्या, माहिती का. एकदम उपासच पकडल्यासारखं झालं. आणि जेवण करायची आठवण पण झाली नाही मित्रांनो. का काय माहिती, नाहीतर घरी मी 10 टाईम जेवतो. त्यानंतरनी आम्ही थोडेसे फोटो काढले, आठवण राहील म्हणून. मग आम्ही देवीचं दर्शन झाल्यानंतरनी आम्ही निघालो येरमाळ्याला मित्रांनो. आम्ही बसमध्ये बसलो आणि गेलो. तिथून 1-1.5 तासामध्ये तर येरमाळा आलं. पण मित्रांनो असं म्हणतात की तुळजापूरला गेल्यानंतर येरमाळा नक्की जावे. हे बघा, तुम्ही बघू शकता येरमाळ्याच्या मंदिराच्या पायऱ्या. इतके छोटे छोटे मुलंसुद्धा इतक्या मोठ्या पायऱ्या चढून वरी चालले होते मित्रांनो. खूप मस्त वातावरण होतं मित्रांनो. मंदिरामध्ये कुठल्या जरी गेलं ना तर तिथला व्ह्यू आणि वातावरण बघूनच मन प्रसन्न होते, जसं की माझं झालं होतं. बघा, तुम्ही बघू शकता ही गर्दी ना मित्रांनो, देवीचं दर्शन घेण्यासाठी एवढी गर्दी होती. आतमध्ये गेल्यानंतर मी मस्त बाहेरचा व्ह्यू वगैरे घेतला, फोटो वगैरे घेतले. खूप छान वाटलं मला. माझं दर्शन पण खूप छान झालं. तुम्ही पण जर तुळजापूर येरमाळा गेला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा माझा पहिलाच व्लॉग आहे मित्रांनो. व्लॉगला प्रेम द्या, सबस्क्राईब करा. लव यू.